हा, मुंबई तुम्हाला सामावून घेते याचा अर्थ डोक्यावर चढायचं नाही, आपली पत ओळखूनच राहायचं. ये बार चांसेस है बदल होने का, चांसेस लग रहा है कि बदल हो सकता है ये बार. आम्हाला तुम्ही गुजरातमध्ये द्याल का? महापौर बसवाल आमचा मराठी माणूस बसवाल गुजरातमध्ये? बाहेरच्या राज्यात कुठे बसवाल का? ह्यांच्या भांडणमध्ये सर्व वोटर्स कन्फ्युज झाले. सीट कोणाला देतात आणि कोणाला डिक्लेअर करतात. मुंबईतला मराठी बहुल भाग म्हणजे गिरगाव आणि मी आता सध्या या गिरगाव मध्ये चाललेले आहे, म्हणजेच मलबार हिल विधानसभा. आणि या भागातल्या नागरिकांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक आहे, याच पार्श्वभूमीवर नेमक्या इथल्या नागरिकांना काय वाटतं आहे, जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार आहे, तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या सोबत काही इकडचे रहिवासी आहेत. काका, काय सांगाल? गिरगाव हा भाग आहे, मराठी माणसांचा पट्टा आहे आणि आता महानगरपालिका येऊ घातलेली आहे, निवडणूक आहे. काय वाटतं, ठाकरे बंधू की महायुती थेट अशी लढत असणार आहे? पालिकेत कोणाची सत्ता येईल? पालिकेत माझ्या मते आघाडीची सत्ता येईल. आणि हे दोन भाऊ ठाकरे बंधू जसे एकत्र झालेले आहेत, त्याच्यात गिरगावकरांना अतिशय आनंद झालेला आहे. त्याला कारण असं आहे की बरेच वर्ष आम्ही वाट बघत होतो की हे दोघं एकत्र कारण मागच्या इलेक्शनला कसं झालं होतं की दोघं वेगळे लढल्यामुळे आमच्या जवळजवळ 22 ते 28 सीट आमच्या फार कमी फरकाने गेल्या. तर ह्यावेळेला ते एकत्र आल्यामुळे आता हा आमचा वैचारिक हे संपलेलं आहे आणि फार आनंद झालाय. ते दोघं एकत्र आले. गिरगावकर सगळे आता मराठी असो, गुजराती असो किंवा इतर कुठचे भाषिक असो, कारण वेळोवेळी त्यांना मदत करणारे कोण आहेत तर शिवसेना मदत करते. मनसेंचं पण इथे चांगलं काम चालतंय आहे. त्यामुळे काय होणार आहे की ह्यांनी किती हे केलं, हवा तर मराठी माणसाचीच आहे. पण सर, असं असलं तरी सुद्धा एकीकडे महायुती म्हणते की जेव्हा मुंबईच्या कामांचा प्रश्न येतो तेव्हा मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षात 2.5 वर्षात आम्ही सर्वाधिक विकासाची कामं जी आहेत ती केलेली आहेत, तर त्या कामाच्या जोरावरती मुंबईकर आम्हाला निवडून देतील. आता असं आहे, विकासाची कामं ह्यांनी कुठची केली तर हेही सांगावं. कारण ब्रिजचं काम फार लटकून ठेवलं होतं, चेन्नई रोडच्या ब्रिजचं. नंतर जो केळवाडीचा आमचा ब्रिज आहे, नागरिकांना त्रास होतोय. आमचा स्थानिक आमदार आहे, त्याच्याकडे 1000 वेळा आम्ही प्रश्न मांडले की बाबा वयस्कर माणसांना त्रास होतो, त्यांना क्रॉस करायला त्रास होतो. बरेचसे ऍक्सिडेंट तिकडे झालेले आहेत. पण ते तेवढ्यापुरतं काहीतरी आंदोलन करण्याचा शो करतात. 25 माणसं घेऊन आंदोलन करतात आणि त्याच्यानंतर पुढे काही होत नाहीये. आम्ही त्यांना सांगितलं जर ब्रिज बांधायचं नसेल तर अंडरग्राऊंड अशी काहीतरी व्यवस्था करा, तर तीही व्यवस्था केली जात नाहीये. आणि आणखी कुठची बाकीची कामं म्हणजे आता मेट्रोचा जर विषय घेतलात तर हा माणूस म्हणजे आता मी वैयक्तिक टीका नाही करत, पण सेनेने आम्हाला बरंचसं पटवं दिलं. उद्धव साहेबांनी उलट आम्ही स्थानिकांना इथेच जागा मिळाली पाहिजे करून उद्धव साहेबांनी आमची बाजू मांडली. पण आमचा स्थानिक आमदार हा अजूनही कधी आम्हाला विचारायला की बाबा प्रकल्पग्रस्त तुम्ही, तुमचे काय प्रॉब्लेम आहेत का, आम्ही काय मदत करू का? तुम्हाला गिरगावात म्हणजे मेट्रोच्या कामात जे बाधित झालेले आहेत त्यांच्या घरांचा हा जो मोठा मुद्दा आहे तो तुम्हाला महत्वाचा वाटतो का? हो, स्थानिक लोक इकडची बाहेर फेकलेली गेलेली आहे. प्रत्येक जण आता आमची परिस्थिती कशी आहे माहितीये का, आम्ही भाड्याच्या घरात कुठेतरी राहतो. ते फार तर आम्हाला 2 वर्ष 3 वर्ष देतात. मग परत आम्हाला ते सामान उचलून परत कुठेतरी दुसरीकडे जागा शोधायला लागते, तिथे जावं लागतं. हा जो त्रास आम्हाला होतोय हे आमच्या स्थानिक नेत्याला कळायला नको का, स्थानिक आमदाराला कळायला नको का? तुम्ही आता असं म्हणालात की मराठी माणूस आता गिरगावातनं बाहेर जातोय, पण मराठी बहुल भाग म्हणूनच गिरगावची ओळख आहे की जिथे मराठी सांस्कृतिक आहे. मराठी म्हणूनच ही गिरगावची ओळख आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की मराठी का, तर मराठी हे रात्री अपरात्री धावणारी माणसं आहेत. पण या राजकारणी लोकांनी मराठी अमराठी हे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी इतके वर्ष ते गुजराती इकडे आमच्याकडे राहतच होते, चाळीतच राहत होते. महत्वाचं होतं की त्यावेळेला सुद्धा आम्ही एकत्र राहत होतो. मग आता मराठी आणि मराठी का वाद निर्माण करतात? म्हणजे असं ना बोलत की बीजेपीने काय नाही केलेलं असेल, पण महत्वाचं काय की तुम्हाला जो तुमचा मुंबईचा पट्टा आहे, महाराष्ट्र आहे, तिकडे तुम्ही अमराठी महापौर देणार हे तुम्ही जाहीरपणे सांगता. मग मराठी का नसावा? आमच्या बोलायचं होतं मग मराठी का नसावं? महाराष्ट्रात मराठी नसावं, महाराष्ट्रात युपी किंवा गुजरातचा महापौर असावा, हा कुठला न्याय आहे? मग गुजरातमध्ये महापौर मराठी का नाही देत? हा विचार करत होता की युपी मध्ये मराठी का नाही? आज तुमच्या प्रचारासाठी युपी मधनं ते आपलं काय योगी येतात,
स्वतः मोदी पंतप्रधान येतात. या छोट्या छोट्या निवडणुकीला तुम्ही वरिष्ठ येता. म्हणजे ही असं झालं की मुंबई किंवा महाराष्ट्राची महानगरपालिकेची निवडणुकी त्यांनी मोठी प्रेस्टिज केलेली आहे. पण खरं बघायला गेलं तर ठाकरे बंधूंसाठी सुद्धा ही महानगरपालिकेची प्रतिष्ठितच लढाई आणि असावीच, कारण का महाराष्ट्रातल्या ह्याची आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचे नाही आहेत ना. ठाकरे बंधू हे महाराष्ट्रातले आहेत, मुंबईचे आहेत. असावीच, त्याला हक्कच आहे तो. पण या मोदींना हक्क काय? पंतप्रधान म्हणून तुम्ही बीजेपीचा प्रचार करायला महाराष्ट्रामध्ये येणार, हा कुठला नाही आहे ना. तुमचे बाकीचे वरिष्ठ आहेत ना, देवेंद्र फडणवीस आहे, सुधीर मुनगंटीवार आहे किंवा आशिष शेलार आहे, त्यांनी करावं ना प्रचार. तुम्हाला ही महानगरपालिकेसाठी तुम्हाला जर वरिष्ठ येतात म्हणजे तुमची लायकी काय, हे महत्वाचं आहे ना. तुम्ही काय सांगाल? एकूणच हा जर आपण भाग बघितला तर गेल्या अनेक दिवसांपासून मराठी महापौर अमराठी महापौर असं वक्तव्य असतानाच भाजपचे एक नेते आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे की एवढे आमचे महापौर निवडून येतील की थेट आमचा अमराठी जो महापौर असेल तर तो महानगरपालिकेत बसेल. पण त्या दिवशीच राज ठाकरेंनी असंही म्हटलं होतं की महानगरपालिकेत सत्ता आमचीच येईल आणि महापौर देखील मराठीच बसेल. तर एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, मराठी अमराठीचा जो मुद्दा आहे तो राजकारणापुरता, मतांपुरता, निवडणुकीपुरता वापरला जातोय? नक्कीच. मी असंही सांगेन की तुम्ही नेहमी सांगता की बाबा बीजेपी नेहमी म्हणते की हिंदू खतरे में, हिंदू खतरे में. हिंदूंची व्याख्या काय हे पहिलं त्यांनी क्लिअर करावं. बीजेपीने यांचं कसं आहे, सोयीस्कर राजकारण करतात. आज तुम्ही म्हणताय की मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी महापौरच पाहिजे म्हणून, आणि हो नक्कीच पाहिजे. का नको, का नको? महाराष्ट्र मुंबई इथे मराठी माणूसच राहतो आणि त्यांचंच वर्चस्व कायम राहिलं पाहिजे. आम्हाला तुम्ही गुजरातमध्ये द्याल का महापौर बसवाल? आमचा मराठी माणूस बसवाल गुजरातमध्ये? बाहेरच्या राज्यात कुठे बसवाल का? हा, मुंबई तुम्हाला सामावून घेते याचा अर्थ डोक्यावर चढायचं नाही, आपली पत ओळखूनच राहायचं कायम. हा, तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस काय असतो की सहनशील असतो, चला जाऊन दे जाऊन दे जाऊन दे, गैरफायदा नाही घ्यायचा. काय असतं की शेवटी डोक्यावर पाणी व्हायला लागलं ना किंवा लाथ आणि हात झाडालाच लागतात. पण मग आता गिरगावकरांचा कौल कोणाच्या बाजूने असेल? गिरगावकरांचा कौल हा कायम शिवसेनेच्या बाजूने राहिला, कायमच आणि कायम राहणारच. आणि तुम्ही गिरगाव जो आम्ही सामावून घेतलेला गुजराती आहे, मारवाडी असतील, कारण का आता गुजराती लोकांनी गिरगाव मध्ये एवढी दादागिरी केली आहे की जसे काही फ्लॅट घ्यायला पण जातात ते बिल्डर लोक खाली उतरून टाकतात. म्हणजे त्यांना पण आम्हाला फ्लॅट पण मिळत नाही. म्हणजे खाणारे असो की न खाणारे असो, ती लोक पहिलं विचारतात कोणची कास्ट आहे. मग कास्ट सांगितली मराठी तर सरळ सांगतात खाली उतरा. मग आता त्यांना काय त्यांचंच राज्य करायचंय का? पहिले तर ते गुजराती बरोबर मराठी बरोबर चांगले राहिले आहेत. मराठीमध्ये आज जेवढे बिझनेस आहे त्याच्यामध्ये 70-80% सगळे कामगार आपले मराठी आहेत. मग तुम्ही पण समजायला पाहिजे ना की आता मराठी माणसाला का तुम्ही काढता? आज मराठी महाराष्ट्र मुंबई हे टिकलंय ते आपले बाळासाहेबांमुळे टिकले. आणि आज जर त्यांचा पण उमेदवार असेल, आम्ही काय त्यांचं असं बोलत नाही, पण आज त्यांनी मराठी जरी उमेदवार उभा केला पण तो काय शेवटी मतं कुठे जाणार आहे? गुजरातलाच जाणार आहे ती मतं. आज घरात पोरांकडे नोकऱ्या नाहीयेत. आता तुम्ही काय बोललेले मोदी, बेरोजगारी तुमची कमी होईल, 15 लाख रुपये येतील. ते 15 लाख जाऊन द्या, लाडकी बहीणचे 1500, ते 1500 घेऊन काय करायचंय? तुम्ही नोकऱ्या द्या पोरांना, मुलींना. जे 15,000 20,000 जे येतील त्याचं त्यांचं घर चालेल. आज भाज्यांचे भाव बघा. तर आज मी स्वतः पण હું પણ ગુજરાતી છું, પણ આજે હું આટલા વર્ષથી અહીંયા ગુજરાતમાં રહું છું, મરાઠીમાં રહું છું, પણ મેં પણ માહોલ જે જોયો છે એ વધારે કરીને બધો મરાઠી માહોલ જ છે. આજે અમારી રૂમ પણ જ્યાં હતી ત્યાં આજુબાજુ બધા મરાઠી હતા, અમે લોકો જ એક ગુજરાતી હતા. तुम्हाला असं वाटतंय की गिरगावातून आता मराठी माणूस दूर चाललाय? दूरच चालले आहेत, कारण का आता मेंटेनन्स लोकांना परवडत नाहीये. तुम्ही जे आता टॉवर बांधतायत तिकडे तुम्ही मराठी घेत नाहीयेत, आणि जी मेन राहणारी सगळी मराठीच वस्ती आहे त्यांना तुम्ही दूर करतायत. आम्ही असं नाही सांगत की तुम्ही गुजरातीला नका आणू, पण मराठीचाही विरोध नका करू. का तर मराठी माणसांनी कधीच गुजरातीचा पण विरोध केला नाही. आज बाळासाहेबांच्या राज्यामध्ये पण एवढे गुजराती इकडे राहिले आहेत. आम्ही स्वतः माझ्या पप्पांचं कटलरीचं दुकान होतं, हिरव्या बांगड्यांचं दुकान होतं, ते त्यांनी पण भरपूर वर्ष आज चिकानगर साईडला त्यांनी पण चालवलं ते दुकान, आणि सगळे मराठी होते त्यांचे पण गिराईक. पण कधी असं नाही जाणवलं आम्हाला की बाबा की गुजराती आणि मराठीमध्ये भेदभाव आणला. हे गुजराती मराठीमध्ये भेदभाव आणणारे पण एक त्यांचंच सरकार आहे. आज जे हिंदू मुस्लिम करताय ते पण त्यांचंच सरकार करते. राजेश पटेल. काय वाटतंय गिरगावात कोणाची सध्या हवा आहे? गिरगावकरांचा कौल कोणाच्या बाजूने असेल? कारण थेट लढत ही ठाकरे बंधू विरुद्ध महायुती आहे. काय वाटतंय एकूण मतदार म्हणून कोणाच्या बाजूने कौल आहे, किंवा मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून असं वाटतंय ह्यांच्या बांधणमध्ये
सर्व वोटर्स कन्फ्युज झाले, सीट कोणाला देतात आणि कोणाला डिक्लेअर करतात, त्याच्यामुळे लोकांना एकदम म्हणजे काय, प्रत्येक आपल्या गिरगाव मधले मित्र आहे, म्हणजे अशा वेळी जो वोटर्स आहे तोच कन्फ्युज झालाय की कोण येईल आणि कोण नाही, एवढं कन्फ्युज झालं. आतापर्यंत लोकांना टेन्शन झालंय की सर्वच मित्र आहे, बीजेपी मध्ये पण मित्र आहे, सेनेमध्ये पण मित्र आहे. अशा वेळी वोटर्स एकदम कन्फ्युज झालं, काय पुढे होणार काय नाही करून. आमचं एकच मत, सर्वांनी एकत्र येऊन व्यवस्थित वोटिंग करावं अशी आमची इच्छा आहे करून गिरगाव मध्ये. आता पण गिरगाव सेनेचा भाला किल्ला होता, पुढे काय होणार त्याचे काय आम्हाला माहित नाही, असं गड राखावं अशी आमची इच्छा आहे सैन्याने करून. पण आता तुम्ही म्हणालात की सेनेचा गड आहे, पण भाजप पण खरं बघायला गेलं तर भाजप, शिंदे किंवा अजितदादा यांची महायुती पण जसं विधानसभेला आपण निकाल बघितलात की बहुमत महायुतीला मिळालेलं होतं, तर कुठेतरी त्या बहुमतामुळे असेल किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या यामुळे कुठेतरी एक त्यांचा आत्मविश्वास पण द्विगुणित झालेला दिसतोय. तर अशा वेळी काय वाटतं, कारण महायुतीमधले सगळेच असे नेते म्हणतात की आम्ही मुंबईमध्ये कामं केलेली आहेत, तर मुंबईकर आम्हाला त्या कामाच्या जोरावरती मतदान करतील. कामं सर्वांनीच, नगरसेवकनी पण केलं, सर्वांनी केलं, पण सीट वाटप ज्या झालं त्याच्यामुळे बरेचसे नगरसेवक पण नाराज झाले. कोणत्या पक्षातले पण? सेनेमध्ये बरेचसे नाराज झाले, त्याला सीट देणार होते तिकडे नाही दिली गेली, मग ते पण नाराज झाले. अशामुळे अनेक अपक्ष उमेदवार उभे राहिले. आतापर्यंत गिरगावमध्ये असे नव्हते कोण अपक्ष उभे राहणार पुढे कुठे पण. आणि पक्ष सेना, शिंदे सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना, उद्धव यांच्यामध्ये एवढं कन्फ्युज झालंय या दोघांमुळे की जे वोटर्स आहे तो गिरगावमध्ये जाम, म्हणजे आता बघायला गेलं तर कोणाला वोटिंग करतील कोणाला नाही, याचं जो पण वोटर जात नाही तो पण आम्हाला कळत नाही पुढे काय होणार करून. खरं तर काहीच दिवसांपूर्वी जागा वाटप झालं होतं, मात्र या जागा वाटपामुळे कुठेतरी जे इच्छुक उमेदवार होते ते सुद्धा नाराज होते आणि याचाच परिणाम म्हणून अनेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेले होते. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये मतदार म्हणून सुद्धा नागरिक थोडेसे कन्फ्युज आहेत, थोडेसे त्यांच्यामध्ये पण संभ्रम आहे की नेमकं काय होणार आहे, कसं होणार आहे. पण जर काका आपण बघायला गेलं तर गिरगाव हा अत्यंत मराठी बहुल भाग आहे, पण इथे त्यासोबत इतर भाषिक जे मतदार आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती राहतात. तर आता गेल्या काही दिवसांपासून मराठी अमराठी किंवा मराठी आणि परप्रांतीय असा जो मुद्दा सुरू आहे त्यावरती काय वाटतं, कारण तुम्ही तुमचं म्हणालात की नाव राजेश पटेल आहे पण तरी सुद्धा तुम्ही खूप छान मराठी बोलताय. कसं आहे माहिती का, आता याच्यात बघायला गेलं तर गिरगावमध्ये गिरगावकर बहुतेक सोडून गेले. गिरगावकर गेले, विरार, डोंबिवली, नाणासोपारा असे निघून गेले. आता राहिले इकडे तुम्ही म्हणतात बरोबर आहे, मारवाडी लोकांची कम्युनिटी वाढली आहे करून, त्याच्यामुळे तो वोटाचा फरक आपल्याला गिरगावकरांना लागणार करून. सेनेला हा याच्यामध्ये कारण बहुतेक लोक इथून गिरगावमधून मराठी माणसं सोडून गेले करून, त्यासाठी हा एक इफेक्ट होऊ शकतो. आणि शेवटी कसं आहे, पक्षावरती डिपेंड आहे करून, लोकांची मनस्थिती आपण ओळखू शकत नाही आता पुढे काय करणार आहे काय नाही करून. त्या हिशोबाने वोटिंग जर रिझल्ट पर्यंत सर्वांना टेन्शन राहणार याच्यात गिरगावमध्ये, कोण येईल त्याची गॅरंटी कोणी नाही देऊ शकत. सेनेमध्ये बीजेपी मध्ये काय होईल ते पुढे इलेक्शन का रिजल्ट वेट करना बराबर है, लेकिन यहाँ पे तो मोस्टली ज्यादातर बीजेपी ज्यादा आती है ये एरिया में। तो इस बार तो मतलब जिस हिसाब से काम और वो सब हो रहा है, तो ऐसा लग रहा है कि बीजेपी और वही आ सकते हैं। तो ऐसा लगता है कि मराठी या नॉन मराठी बैठने से मुंबई को कुछ फर्क पड़ेगा या फिर वोटर्स को कुछ फर्क पड़ेगा? देखो, वोटर्स को तो क्या है कि काम होना चाहिए, कोई भी बैठे इसमें। ये तो पॉलिटिकल एजेंडा है, मराठी ये वो। अभी आई एम ब्रॉर्न एंड ब्रॉट अप इन मुंबई ओनली, तो ऐसा कुछ नहीं है और मतलब कभी ऐसा वो फेस भी नहीं किया है। लेकिन हम लोग तो यही सोचते हैं कि कोई भी बैठे लेकिन काम अच्छा करो, बस वही सबका है ना, उसके अंदर विकास है। बाकी तो मतलब कोई मतलब ही नहीं। ये सब एजेंडा ठीक है, सब पॉलिटिकल सब लोग उठा रहे हैं, लेकिन मेरे हिसाब से तो जो अच्छा काम कर रहा है वही आए तो ज्यादा बेटर है। वो अपने देश के लिए सब हिसाब से अच्छा है। और ये जो ऐसा शुरू है कि एक तरफ है ठाकरे बंधु, एक तरफ है महायुति सरकार, तो आपको क्या लगता है कि अभी बहुत सालों बाद बीएमसी के चुनाव हो रहे हैं, तो एज ए वोटर आपको क्या लगता है कि किनकी सत्ता है? क्योंकि पिछले 25 सालों से तो शिवसेना ठाकरे की सत्ता थी, तो अभी क्या लगता है आपको कि सत्ता बदल होने वाला है या फिर वही कंटिन्यू रहेगा?
ये बार चांसेस है बदल होने का, चांसेस लग रहा है कि बदल हो सकता है ये बार, कि ऑलरेडी एक्चुअली हर टाइम तो स्ट्रांग ही है शिवसेना ये बीएमसी इलेक्शन में, बट कुछ चेंजेस आए तो आइडिया भी आए पब्लिक को कि नहीं काम अच्छा हो रहा है, हो सकता है, क्या चांसेस है वो, मतलब अगर चेंजेस हो तो ज्यादा बेटर है मेरी। आपने ऐसा कहा कि इस बार चेंजेस होने के बहुत ज्यादा चांसेस है, तो ऐसा क्यों लगता है आपको? क्योंकि मतलब हर बार एक्चुअली क्या है, नए को चांस दो तो अपने को आइडिया आता है कि जो पहले था वो सही है या अभी इससे भी बेटर हो सकता है, तो अपने को आइडिया भी आ जाता है और अच्छा भी है। वो जो नए आते हैं तो खुद का प्रभुत्व करने के लिए अच्छा ही काम करेंगे, तो बेटर है कि नए आए तो उल्टेगा, पुराने जो जाएंगे तो उनको भी पता चलेगा कि उन्होंने क्या क्या मिस्टेक किया है, तो उस पे वो ऑल ओवर पब्लिक के हिसाब से ज्यादा बेटर है। तो आपको ऐसा लगता है कि अभी इस बार ठाकरे की सत्ता नहीं आएगी? लग तो रहा है कि थोड़ा चांसेस कम है, तो किनकी सत्ता आएगी बीएमसी? मतलब ये जो शिंदेगड और ये है उनकी आ सकती है, ऐसा लग रहा है। मुंबईमध्ये महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी जागा वाटप झालं आणि या जागा वाटपानंतर झालेल्या पक्षांतर्गतच जो गोंधळ होता त्यामुळे मतदार सुद्धा संभ्रमात आहे असं काही मतदारांचं म्हणणं आहे। तर त्याच सोबत आता मागील 25 वर्षांपासून ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती, तर आता कुठेतरी हा सत्ता बदल व्हावा आणि इतर जे पक्ष आहेत किंवा इतर जे नेतृत्व आहेत त्यांना सुद्धा संधी मिळावी। तर काहींचं म्हणणं असं आहे की याच्या आधीही ठाकरेंची सत्ता होती आणि याच्या नंतरही ठाकरेंचीच सत्ता मुंबई महानगरपालिकेवर यावी, अशा संमिश्र ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मुंबईतल्या गिरगाव भागातून आपल्याला मिळालेल्या आहेत। तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट करून सांगा। कॅमेरामन आदित्य कासारेसह निधी पेडणेकर, लोकमत, मुंबई।